बिग बॉस मराठीच्या घरात 7व्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कने मोठा वळण घेतला आहे. आजच्या प्रोमोमध्ये घरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. असून या तणावाचा केंद्रबिंदू ठरली आहे अभिनेत्री दीपाली. आतापर्यंत संयमी भूमिका घेतलेल्या दीपालीचा आज रुद्रावतार पाहायला मिळतोय. कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर काढल्यामुळे दीपाली प्रचंड संतप्त होते. याच रागातून तिचा आणि विशालचा थेट सामना होतो. कॅप्टन म्हणून विशालने घेतलेल्या निर्णयांवर दीपाली आक्षेप घेत पहिल्यांदाच त्याला सडेतोड शब्दांत सुनावते. तिच्या आवाजातला संताप आणि शब्दांची धार पाहता हा वाद किती गंभीर आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. दीपाली रागात विशालला म्हणते, घराचा कॅप्टन कसा असावा? विशालसारखा, ज्याला गरज असते त्याच्या बाजूने उभं राहायचं नाही, मध्येच सोडून द्यायचं आणि मग म्हणायचं मी काय ठेका घेतलाय तुमचा. दीपालीचे हे शब्द घरात उपस्थित सर्व सदस्यांना हादरवणारे ठरतात. या संपूर्ण वादाचा थेट परिणाम रुचितावर होतो. दीपालीचे शब्द ऐकताच रुचिताचे डोळे पाणावतात. कारण रुचिता याआधीही विशालवर कायम तुझ्या बाजूने तू कधीच उभा राहत नाहीस असा आरोप करताना दिसली आहे. यावेळी अनुश्री रुचिताला धीर देताना प्रोमोमध्ये दिसते. दीपालीने केलेल्या आरोपांनंतर विशालही मागे राहत नाही. तो थेट दीपालीला म्हणतो, चल जा आता, काढलं तुला, तू कॅप्टन नाही होणार. यावर दीपालीही ठामपणे प्रत्युत्तर देत म्हणते, चालेल, मला तुझ्यासारखी टोळीची मेन बॉस मी होणार नाही. या संवादामुळे घरातील वातावरण अधिकच तंग झालं आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात आता स्पष्टपणे 2 गट दिसू लागले आहेत. एकीकडे विशालची टोळी तर दुसरीकडे काटा ग्रुप, ज्यामध्ये राकेश, प्रभू, तन्वी आणि दीपाली यांचा समावेश आहे. या गटबाजीमुळे प्रत्येक टास्क आता वैयक्तिक संघर्षात बदलत असल्याचं चित्र आहे. हा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर दीपालीचं प्रचंड कौतुक होत आहे. वाह दीपाली, 1 नंबर ताई, गरज होती याची, खेल गई दीपाली, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. अनेकांनी दीपालीने पहिल्यांदाच विशालला खडेबोल सुनावल्याचं समर्थन केलं आहे. हा वाद पुढे कुठपर्यंत जाणार? कॅप्टन्सी टास्कचं अंतिम चित्र काय असेल आणि या संघर्षाचा घरातील समीकरणांवर नेमका काय परिणाम होणार? या सगळ्याची उत्तरं आजच्या भागात स्पष्ट होणार असून बिग बॉस मराठीच्या घरात आणखी कोणता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.